पण लव जिहाद हे एकेकाळी त्यावर शंका होती की खरंच असं काही आहे का, पण आज लोकांना असं वाटतं की हो असं आहे, आणि असा अजेंडा असणारी लोक, काही लोक तरी मुस्लिम समाजात आहेत. तर याबद्दल हे किती खरं तुम्ही मानता? सविता, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, आपला रिपोर्टर आहे नाशिक शहरामध्ये, त्यांना तुम्ही सांगा की तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन मागच्या 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये कोणत्या जातीची मुलींनी कोणत्या जातीच्या मुलाशी लग्न केलेले आहे. ज्या दिवशी हे TCSचं प्रकरण आलं होतं, माझ्याकडे नाही का काही लोकांनी नाशिकचे ते लिस्ट फॉरवर्ड केली होती. अनेक मुस्लिम मुली जे आहे ते नॉन मुस्लिम मुलांशी लग्न, आणि ते रजिस्ट्रार ऑफिसमध्ये एक सिस्टम आहे, तुम्ही लग्न करणार असेल तर ते फॉर्म भरून तर ते बोर्डवर लावतात ते. आता तुम्ही फक्त वन साइड स्टोरी दाखवत आहे की या देशामध्ये लव जिहाद सुरू आहे. पण मी फक्त एका नाशिक तुमचं म्हणणं नक्की बरोबर आहे, अतिशय योग्य आहे इम्तियाजी. नुसतं नाशिकसाठीच नाही तर मी तर म्हणेन की पूर्ण देशातच किंवा महाराष्ट्रात सुद्धा एक जर कुठली गुन्हेगारी प्रवृत्ती अशा ह्याच्यात घुसत असेल तर त्यातला प्रॉब्लेम हा होतो की ज्यांचे जेन्युइन प्रेम संबंध असतील, ज्यांना जेन्युइनली लग्न करायचं असेल, मग हिंदू मुलगी असो, मुसलमान मुलगा असो, किंवा मुसलमान मुलगी असो, हिंदू मुलगा असेल, या सगळ्यांवर शंका उपस्थित होते. हा त्याचा परिणाम आहे. आणि त्यामुळे बेसिक असा कॉन्सेप्ट आहे का लव जिहादचा, हा माझा प्रश्न आहे. नाही, 200% नाही का, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. तुम्ही सांगा ना, मला उदाहरण द्या मला की किती असे कन्व्हर्जन झालेले आहे. आता TCSच्या बाबतीत तुम्हीही ऐकलं आहे, आणि मला हे सांगायचं आहे, तुमच्या मनामध्ये शंका आहे. माझी विनंती हे आहे की ABP माझाने याच्यावर ही एक स्टोरी करायला पाहिजे की मुस्लिम समाजाची किती मुली आज दुसऱ्या समाजाच्या मुलांसोबत लग्न करत आहे. आपण देशाचा सोडा, फक्त नाशिक शहराचा जे बऊ करण्यात आलं होतं, सगळं दिल्लीचा मीडिया इथे येऊन बसलं होतं एक एजेंडा घेऊन की आपल्याला ते अशोक खरात नाव माहित आहे ना, ज्यांचे संबंध मला असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेशी जुळत होतं, अशोक खरात नावाचा. दररोज त्यांचे किती व्हिडिओज आले होते. आता नियम आहे ना या देशामध्ये, तर अमरावतीमध्ये ज्या मुलांनी काहीतरी व्हिडिओ काढलं होतं, आम्ही त्याची निंदा केलेली आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्याच दिवशी त्या मुलाच्या काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे म्हणून बुलडोझर घेऊन जातात आणि तुम्ही ते पाडतात. मग अशोक खरात का देवेंद्र फडणवीस साहेबांचा नातेवाईक आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा काही नातेवाईक आहे की त्यांना सोडण्यात येते? की दररोज इतके सारे महिलांचं शोषण करणारा माणूस जे आहे त्याचे व्हिडिओ सगळं आलेले आहे, त्याला कोणी प्रोटेक्शन देत आहे का? प्रोटेक्शन देत आहे. मग एका आर्यनचा तुम्ही घर पाडत असेल अमरावतीला, मग या नाशिकच्या भोंदूबाबाला तुम्ही का संरक्षण देत आहे? म्हणजे कुठेतरी आम्हाला हे विश्वास बसलेला आहे की जेव्हा तुम्हाला अशोक खरातला प्रोटेक्ट करायचं होतं, तर अनेक वर्षापासून आम्ही बघत आहे की एक षड्यंत्र रचून हे जे न्यूज चाललेली आहे देशामध्ये, सोशल मीडियावर मेन स्ट्रीम मीडिया हे सगळं दाखवत आहे, तर आपल्याला कुठेतरी हे डायव्हर्ट करायचं आहे. आणि त्या डायव्हर्टचा अर्थ म्हणजे नाशिकच्या अशोक खरातची स्टोरी साईड आणि नवीन स्टोरी आली TCS. आणि त्या TCS मध्ये किती हे होत आहे का पोलिसांना माहित नाही आहे. पोलीस ते तिथे गेले होते ना, किती दिवस होते ते? 15 दिवस पोलीसवाले होते. आम्हाला एक तरी दाखवा ना, एक तरी दाखवा की 7 जे मुस्लिम कर्मचारी त्यांच्यावर हे जे करण्यात आलेलं आहे, एका महिलेला कन्वर्ट केलेलं आहे का? पण म्हणजे नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये ज्या मुलींनी, ज्या महिलांनी तक्रारी केल्या, जे गुन्हे दाखल झाले ते